माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यानंतर भोकर मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागलेले होतं। अशोक चव्हाण यांच्यानंतर दुसरा कोण उमेदवार वारसदार असणार अशी चर्चासुद्धा रंगू लागली होती। त्यानंतर आता अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण या भोकर मतदारसंघासाठी निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यांनी त्या पद्धतीनं तयारीसुद्धा सुरू केलेली आहे। त्यानंतर भोकर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता। त्यानंतर भोकर मतदारसंघासाठी आता काँग्रेस पक्षाकडनं कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती। काँग्रेस पक्षाकडनं भोकर विधानसभा मतदारसंघासाठी जवळपास 13 अर्ज आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने 3 नावं चर्चेला येत आहेत। ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष BR कदम असतील, 10 वर्ष ज्यांनी काँग्रेस लोकसभेचं अध्यक्षपद नांदेड जिल्हा अध्यक्षपद भूषवलेलं आहे, तिरुपती पाटील कोंडेकर आहेत। त्यानंतर बाळासाहेब रावणगावकर या तिघांची नावे प्रामुख्यानं समोर येऊ लागलेली आहेत। सर्व काँग्रेस नांदेड जिल्ह्यातील जी काँग्रेस आहे ती आता अशोक चव्हाण यांच्या विरोधात एकवटलेली असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नांदेड जिल्ह्यातील हा भोकर मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। यामध्ये आता ही लढत जी आहे मोठ्या प्रमाणात रंगणार आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या निवडणुकीची जी चर्चा आहे ती फक्त भोकर मतदारसंघाची आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।